कुठे ओले बोंबील हे का? हे बघा ओले बोंबील दात आहे त्याला किलो घेतलं त्याच्यात तर पावशेर तर घाणच निघली. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे डॉलीज व्लॉगमध्ये. सो आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत चिंबोरी, क्रॅब, खेकडा असं बोलू शकतो आपण, याची भाजी बघणार आहोत. सो हे बघा, मी सांगते तुम्हाला, आपण ऑलरेडी यांना क्लीन करून ठेवलेलं आहे. क्लीन करून थांबा मी एक मिनिट, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे आपण क्लीन याला गरम पाण्यात याला छानसे क्लीन करून याला गरम पाण्यात ठेवलं होतं आपण त्याला. आणि हे बघा, असं सगळं काढून घेतलेलं आहे. एक गोष्ट सांगायची राहून गेली, रेसिपी बघण्याच्या आधी आपण खेकडे कुठून आणले, कसे आणले, काय आपण स्ट्रगल केलाय ते नक्की बघा. मग आपण रेसिपी बघूया. गाईज, आता आपण पोहोचलेलो आहे खेकडे घ्यायला. गुरुवारचा बाजार आहे, खूप जास्त गर्दी आहे इथे. मी दाखवते तुम्हाला, थांबा एक मिनिट. तुम्ही हे बघा, खूप गर्दी आहे गाईज. आता बघूया आपण आपल्याला खेकडे मिळतात की नाही मिळत. बोलले की लास्ट गल्लीमध्ये आहे, माशी वगैरे सगळं नॉनव्हेज जे भेटतं ते लास्ट लाईनमध्ये आहे. सो आता आपण तिकडे जाऊया. कुठे आहे खेकडे? हे बघा, सगळीकडे खेकडेच खेकडे. ही सगळी नॉनव्हेजची हे आहे वाटतं जागा. हे बघा, खेकडे विचार भाऊ काय, कसं विचारायचं, काय किलो आहे का? बघा ना, हे काढा ना मोठा. हे बघा, खेकडा काय किलो आहे? 400 रुपये किलो आहे गाईस खेकडा. किती घ्यायचे आपण? मोठे मोठे बघून घेऊ आपण खेकडे. ना त्याच्यात मेल फिमेल पण असतो. आपल्याला मेल घ्यायचे, 1 किलो मेल घेऊ आपण, फिमेल नाही घ्यायचे. ते बघा, तोडून देता येते आपल्याला खेकडे. हे आपल्यावाले पॅक झाले आता खेकडे. आपण घेऊया. ते झालं, आता आपण घेतलेले खेकडे. चला आता आपण दुसरीकडे भाजीपाला वगैरे घ्यायला जाऊया. हे बघा, आपण हे बोंबील घेतलेले. काय घेतलं आपण? मोठी बोंबील घेतले. यस, बोंबील घेतलेले आपण. काय पावशेर आहे कापू ते? 120 रुपये पावशेर. हो, घेतलं आपण, पावशेर घेतलेले. बघा, आता मी तुम्हाला थोडंसं फिरवते मार्केटमध्ये. बघा, माशी वगैरे गुड्डी ताई आपल्याला सांगणार आहे. फिरो आता फिरो. आता तू फिरवणार होती ना मार्केट आम्हाला, फिरो आता. समजतंय का त्याच्यातलं काही तुला? चल ना पुढे, चल ना, चल रे, माहीत नाही आपल्याला, चल. बघा, सगळीकडे फिश आहे. मोठे मोठे मासे पण आहे बघा यांच्याकडे. हे बघा, सगळीकडे मासेच मासे आहे. बघ, ही मोठी फिश पण आहे, किती मोठी आहे. हे बघा, हे बघा, सगळीकडे फिश. गुड्डी ताई समजून घेतली कोणत्या माशाचं नाव काय आहे वगैरे, काय रिजनेबल आहे का नाही वगैरे. झिंगे आहे का ते? तुला घ्यायची आहे का झिंगे? ओले काढते खसखस डायरेक्ट. खूप वास येतोय रे बाबा. मोठे मोठे झिंगे पण आहे त्यांच्याकडे. बघा, हे मोठे मोठे झिंगे, छोटे झिंगे पाहिले होते आपण. हे मोठे, हे बघा, झिंगा आहे का तो? किती मोठा बघा.
इकडे पण थांब. ए गुड्डी हातात घेता ना, थांब. हो बघा. चल नेक्स्ट बघूया आता काय. वास खूप मस्त येतो इथे की चक्करच येते डायरेक्ट मला. हे बघा बस गाईज आता जास्त होतंय. हे बघा इकडे फिश साफ करणं चालू आहे. बस आता मला चक्कर येते डायरेक्ट. काय ती कोणती आहे? स्वाम. किती मोठी माशी आहे. छोटी छोटी फिशेस पण आहे. चलो आता आपण खेकडे वगैरे घेतलेले, ते झिंगे बोंबील पण घेतलेले. सो आजची जी खेकड्याची जी रेसिपी आहे ती करणार आहेत आपले गुड्डी मॅडम. करशाल का मॅम तुम्ही माझ्या आजची खेकडा फ्राय? सो आज डॉली नाही करणार, मम्मी नाही बनवणार, आज बनवणार आहे गुड्डी द ग्रेट. सो आता बघा पुढे. आता आपण सगळे नॉनव्हेज वगैरे घेतलं आहे, खेकडा वगैरे सगळं झालेलं आहे घेऊन. आता आपण काय करणार आहोत, भाजीपाला घेऊ, घरी जाऊ आणि मस्तपैकी रेसिपी आपण आता बनवूया. फिरता फिरता आईला काय दिसलं? मला प्रॉन्स दिसले आणि प्रॉन्स मुंबईमध्ये ट्राय केले होते. ती काय बोलली प्रॉन्सला ना कोळंबी काय तर ते बोलले की एकच असतं म्हणे, ते कोकणमध्ये बोलतात. सो झिंग्याला प्रॉन्स बोलतात. हां झिंगेलाच प्रॉन्स बोलतात. सो आता आपण कुठे गेलं ते पुढे आहे का? सो आता आपण ट्रे घेणार आहोत तिच्यासाठी, प्रॉन्स का झिंगे ते. आता कुठे गेले हलवले? हे बघा इकडे मोठे मोठे काय माहिती. आता आपण बघूया झिंगे किंवा प्रॉन्स कशी. बघ इकडं बघ गुड्डी इकडं बघ. तिला खूप आवडतात गाईस प्रॉन्स झिंगे वगैरे जे पण आहे. सो आता आपण तिच्यासाठी ते घेत आहोत. काका साफ करून द्या ना ते. असा दणकार आवाज पाहिजे गाईस, तेव्हा त्यांना ऐकू येतं. बोलले की तिला आवडते तर आपण अर्धा किलो घेऊया. सो हे घेतले आपण अर्धा किलो, हाफ के जी घेतले प्रॉन्स. साफ करून घेऊया ते आणि मग जाऊया घरी आता भाजीपाला घेऊन वगैरे. ठीक आहे बघूया ते कसं क्लीन करतात ते बघा कसं क्लीन करतात. किती स्पीड आहे गाईस त्यांना बघा. किलो घेतलं त्याच्यात तर पावशेर तर घाणच निघली आणि पावशेर भेटले फक्त आपल्याला. चला आता आपण दुसरीकडे जाऊया भाजीपाला घ्यायला वगैरे. आता आपलं झालं आपण घेऊन झाले तर आपण जाऊया. हे मम्मीकडे सगळं सामान जमा करतो. मम्मीला वाटतं की यार कधी घरी चालता यार कधी. कुठे ओले बोंबील हे का? हे बघा ओले बोंबील जात आहे त्याला. दिसतंय. एक आयटम घेणं चालू आहे. आता घरी जाऊ तेव्हा घरी जाऊ, आता जाऊ घरी तेव्हा जाऊ, पण एक आयटम घेणं चालूच आहे. मम्मी थकलेली, मम्मीला वाटतं कधी जायचं आहे घरी, कधी माझ्याकडे सगळं सामान जमा करते. चप्पल भिजली सगळीकडे चिक्कल आहे. आता फायनली आता झालं आहे. आता आपण भाजीपाला घेऊया आणि जाऊया आता. चला इथे छोटे छोटे भांडे, छोटी छोटी वाटी, छोटी बकेट दाखव कुठे. छोटी बकेट घेतली तिला. छोटा तांबा भी आहे बघा, छोटा तांबा. ती छोटी बकेट दाखव. छोटी बकेट पण आहे. चला छोटे छोटे डब्बे वगैरे सगळे. हो पप्पा सोडून देतात. हे टिपिकल इंडियन फादर्स आणता सोबत पण जाता पुढं पोरांना सोडून देता मागं. ठीक आहे आता सगळं झालेलं आहे आपलं घेणं. आता जस्ट आपण थोडेसे भाजीपाला वगैरे घेऊया आणि मग फायनली घरी जाऊया. गाईस पप्पाला स्वतः भाजीपाला येतोय बघा, म्हणजे आणता येतो ते बघा. पप्पा तिकडे, आम्ही इकडे भाजीपाला बघतोय दुसरे. आणि बघा पप्पा इकडे लसूण घेत आहे बघा. पप्पा लसूण घेत आहे. विचारताय पप्पा अजून काय घ्यायचं आहे. इथं आहे अद्रक आहे, इकडे आहे. पप्पा घेत आहे. इकडे आपलं होम मिनिस्टर हे गुड्डी बघा. सगळं सामान वगैरे ती सांभाळती घर आपलं. हे बघा अद्रक घेऊ लागली ती, तिच्याकडे सगळं हे सामान आहे बघा. शेंगा वगैरे अजून काय घ्यायचं ते बघूया.
फायनली गाईज आता आपली गुरुवारचा छावणीचा जो बाजार आहे तो झालेला आहे. खूप 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 अंधार होता, खूप गरमी होती, खूप जास्त गरमी झाली तिथे. आपण 2 वाजता निघालो होतो घरातून, आता 4 वाजले म्हणजे खूप जास्त टाईम लागला. तिकडे खूप गर्दी होती, पाऊस चिखल वगैरे, त्याच्यामुळे थोडा टाईम लागला. आपण भाजीपाला पण घेतला. फायनली हे बघा याला कसं तोडायचं ते बघू. हे बघा हे असं तोडायचं बघा. त्याला आपण त्याला क्लीन करून घेतलं होतं, पण मी एक क्रॅप ठेवला होता तुमच्यासाठी की कसं क्लीन करायचं, कसं तोडायचं ते बघण्यासाठी. ते बघा असं तोडायचं. आपण तोडून घेऊया त्याला, सगळीकडून क्लीन वगैरे करून घेऊया. झालं आता क्लीन करून. आता आपण याचं बघूया पुढची प्रोसेस काय करायची. गाईस आजची जी क्रॅबची जी भाजी आहे ती मी नाही करणार आहे, ती ताई करणार आहे. सो आता आपण बघूया आपल्याला काय काय सामान लागतं. ताई सांगेल आपल्याला आता काय करायचंय. सो नेक्स्ट काय आता आपण पातेलं तपायला ठेवलंय, त्यामध्ये 2-3 पळे तेल टाकूया. येस. तो तेल आता तापलंय. आपण आपलं सो आता कढईमध्ये बघुण्यामध्ये हे टाकायचं. आता टाकून द्या. मला मिक्स करून घ्यायचं. आता हळद टाकूया त्यात थोडं. हळद आणि मीठ. येस, हळद आणि मीठ टाकून घेऊया आपण त्याच्यात. आता आपण यात थोडंसं मीठ टाकून नंतर आपल्याला परत लागलं की भाजीमध्ये टाकू. येस, थोडंसं आता ते शिजेपर्यंत आपण मीठ टाकूया. थोडंसं गाळ झालं पाहिजे, त्यानंतर आपण चवीनुसार मीठ त्याच्यात ॲड करणार आहोत. आता मिक्स करून घेऊया. साठी त्यामध्ये 1 तांबे पाणी टाकून त्याला वाफेवर होऊ देऊ. येस, आता आपण त्याच्यात 1 तांबा पाणी टाकलाय. त्याला मिक्स करूया मस्तपैकी आणि शिजल्यावर भेटूया आपण. सो गाईज आजची रेसिपी तशी ताई दाखवणार आहेत, पण हे बघा मी स्वतः एप्रन घातलेलं आहे, कारण की आपलं व्हाईट कुर्ता आहे तो खराब नाही झाला पाहिजे, त्यामुळे आपण स्वतः एप्रन घातलेलं आहे. सो आता आम्ही दाखवतो तुम्हाला आपल्याला जो क्रॅबची जी भाजी आहे, खेकड्याची जी भाजी आहे, त्यासाठी मसाला आपल्याला काय काय लागणार आहे. सो आता आपण ते बघूया. सो आता ताई सांगेल आपल्याला काय काय मसाला लागतोय. सांगा. मसाल्यासाठी आपण हे 2 मोठे कांदे घेतले, अद्रक लसूण घेतलाय, थोडंसं खोबरं, तीळ, धने, खसखस, बडीशेप आणि हरभऱ्याची डाळ. येस. सो आता कांदा आपण बारीक बारीक चिरून घेऊया. तिथे आपण तवा तपायला ठेवलेला आहे. हा चिरा म्हणते, कांदा चिरून घेऊया आपण आता. कोथिंबीर आपण वरून टाकणार. येस, मसाला भाजणे झाल्यावर. येस, आता बघा आपण कोणतं असं बारीक बारीक थिन स्लाइसमध्ये आपण करणार आहोत का कसं कांदा. सो ओके गाईज, ह्या आहे आमच्या माताश्री. सो यांची रेसिपी आहे ती क्रॅबची रेसिपी. मम्मी आहे आज आपले मास्टर शेफ. मम्मीच्या सगळ्या रेसिपीज आहेत, तिने शिकवलंय मला ताईला. सो जी क्रॅबची रेसिपी आहे ती आज ताई बनवते मम्मीच्या गायडन्समध्ये. सो मम्मी ती पण खूप लाजते, खूप घाबरते कॅमेऱ्याला, पण म्हटलं यार चला तिची रेसिपी आहे सो ती दिसली पाहिजे. ठीक आहे. सो आता आपण बघूया. बघा आता आपण कांदा चिरलेला आहे, गॅस ऑन आहे, फुल गॅसवर तो आपल्याला जाळून घ्यायचा आहे. छानसा चॉकलेटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग हलकी हे स्पायसेस आपण त्यात ॲड करूया. आपण सगळं सामान आता भाजून घेतलंय, त्यामध्ये मी नंतर अद्रक आणि लसूण टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली. मग आता हे आपण भाजून झालंय, थंड करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. येस, आता आपण बघूया नेक्स्ट काय करायचंय. आता आपण कढई तापायला ठेवली आहे, त्यात तेल टाकलाय, त्यामध्ये मिरची पावडर, प्रवीण मसाला आणि थोडा हळद घेतलाय. आपण तेलामध्ये तळून घेऊया. येस, लो फ्लेमवर तळायचे ना. हो. आता प्रवीण मसाला, मिरची पावडर टाकल्याच्या नंतर आपण हा सौदा टाकून घेणार याच्यात मसाला, वाटलेला मसाला. तो जो पहिला आपण जे पावडर मसाले होते ना ते लो फ्लेमवर तळून घ्यायचे छान, आणि मग हा मसाला ॲड करायचा. याला मस्त तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत.
सो आता आपला जो मसाला आहे तो मस्त भाजून झालेला आहे. आता ते तेल सोडणार आहे. हे बघा, हे आपण आपलं हे जे खेकडा मस्त आपण ते स्टार्टिंगला त्याच्यात मीठ हळद वगैरे टाकून मस्त त्याचा स्टॉक बनवला, खूप मस्त दिसतात. आता ते झालं की त्यानंतर आपण याच्यात ऍड करणार आहे का? हो, हा मसाला आपण या खेकड्यात भाजीमध्ये टाकणार आहोत. बरं, आता ते भाजून झालं की आपण याच्यात झालं का भाजून? चलो डाल दो अभी. आपण याच्यात टाकूया. वा, खूप मस्त वास येतोय गाईस. पुरे किचन मध्ये खूप मस्त मसाला, मस्त वास येतो एकदम. आता मिक्स करून घ्यायचं आणि फक्त आता बॉईल करायचं आहे का मीठ टाकून? ते आपण चवीनुसार. हो, आता मस्त मिक्स करून घेऊया. मीठ चवीनुसार टाकून डायरेक्ट आता मस्त खायला घेऊया. आता आपण बघ किती मस्त दिसतं. एखादा म्हणते एखादी नागी दाखव. वा वा, किती सुंदर दिसते बघा. आता याला बॉईल करून घेऊया आपण. उकळी काढून घेऊया. येस, बघा गाईस, आता मस्त मीठ वगैरे टाकून घेतलंय चवीनुसार. वरून कोथिंबीर, हे बघा किती सुंदर, एकदम टेस्टी वरते तरी पण आली आहे. खूप छान दिसते, खूप मस्त दिसते. सो फायनली गाईज, आता आपली जी रेसिपी आहे ती रेडी झाली आहे. आता तुम्हाला दाखवते मी. आपण ताट पण रेडी केलंय. आता ताई सांगेल काय काय आपण ताटामध्ये सजवलेलं आहे. सो दाखवते आता काय काय. ही आपली खेकड्याची भाजी आहे. हो, जिरा राईस केलाय आपण. ज्वारीची भाकर, कांदा, लिंबू आणि मीठ. मस्त लिंबू पिळायचं भाजीवर आणि भाकर चुरून खायची मस्त. येस, एक नंबर. खूप छान रेसिपी झाली आहे गाईज. आता आम्ही मस्त लिंबू पिळतो, मस्त चुरून भाकर खाऊन घेतो. सो अशाच नवनवीन छान व्लॉग रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाच्या पेजला पण लाईक, फॉलो, शेअर करा. सो आता आम्ही मस्त एन्जॉय करतो. आता भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.